चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच देखील ऑन होतीये. महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघ अगदी आपण पाहिले या अगोदर देखील एक एक सामने या मैदानावरती खेळलेत. दोन्ही संघांसाठी विजय मिळवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील आता करावा लागेल. लेट्स दी प्ले सामन्याला होतीये सुरुवात. ओमकार गोलंदाजीच्या माध्यमातून आहे तर प्रणव आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. लागोपाठ जर षटकार मारले तर लागोपाठचे 2 षटकार जर आले तर अमित शेठ मोडक आणि अजयजी साबळे यांच्याकडून 500 रुपयाचं वेगळं प्राइज असणार आहे आणि प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं प्राइज अजयजी साबळे आणि श्रावणजी मोडक यांच्या माध्यमातून देखील प्रणवसाठी ते प्राइज असेल पारितोषिकांची खैरात. ओमकार पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयास. शरीरयष्टीवरती चेंडू आदळतोय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू अडवतील. चांगली सुरुवात गोलंदाज नक्कीच ओमकार करताना पाहायला मिळालेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया उंच भरारी घेतोय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 2 3 3 क्षेत्ररक्षकांनी झेल सोडलाय आणि इथे जीवदान प्रणवला नक्कीच मिळालं जात आहे. 2 धावा येतील. एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये जीवदान द्या, ती व्यक्ती तुमचा उपकार आयुष्यभर विसरणार नाही. परंतु जर तुम्ही क्रिकेटच्या मैदानावरती जीवदान देत असतील तर त्याचं उत्तर एकच असेल, बदला घेतला जाणार का. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे मात्र तैनात. तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलकावरती 4 धावा. पहिले 3 चेंडू आपल्यातून आलेत. ओमकार गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. स्ट्राईकला प्रणव, नॉन स्ट्राईकला मयूर. हा देखील चेंडू अगदी आपण आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. तिथे नो बॉलचा इशारा पंचांचा आहे. नो +2 अर्थात 3 धावा येतील. धावफलक 3 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. 7 धावा. 7 बोले तो 7 चलना, 7 रहना, 7 निभाना, सत्ता कोणाची येणार. हा देखील चेंडू पुढे सरसावत मोठा फटका. मिस टाइम शॉट. चेंडू हवेत. 1 2. इथं देखील जीवदान. 2 जीवदान प्रणवला आज मैदानाच्या आतमध्ये मिळाली आहेत. इथे देखील 2 धावा आहेत. धावफलकावरती 9 रन ऑन बोर्ड. जीवदान 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 वारंवार जीवदान प्रणवला दिली जात आहे. जीवदान किती घातक ठरणार येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. ओमकार. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने. इथं देखील चेंडू हवेत. धक्केचा झेप घेऊन झेल घेण्याचा प्रयत्न. झेल निसटलाय. तोपर्यंत इथं देखील अगदी आपण पाहूया 2 धावा येत आहेत. तिसरंही जीवदान मैदानाच्या आतमध्ये मिळालं जाते. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते. एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. इथे 3 जीवदानं मिळाली आहेत. 11 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बिनबाद 13. तेरा धावा पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला जातोय. चला अजून एक मॅच आहे. जाधवमाळा स्ट्रायकर्स आपल्याला विनंती आहे षटक पूर्ण करून घ्यायचेत आपले. टीम मीटिंग घेऊ नका. आज उशीर झालाय. 12 वाजता आपल्याला लकी ड्रॉ काढायचा असतो. त्यामुळे पंच टीम मीटिंग होऊन देऊ नका. सामना चालू करून घ्या. 13 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय तर षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतील. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया डावेस्तीच्या ध्रुववरती राहतोय. व्हाईट बॉल. एका धावेने धावफलक 14 धावा संख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे. इथे देखील हलक्याशा हाताने चेंडू खेळलाय. चेंडू हवे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. लाजवाब कलेक्शन. तोपर्यंत 14 धावा आहेत. माफ करा 15 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण लाजवाब कमालीचं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. इथे देखील एक धाव संख्येला ब्रेक लावण्याचं काम या षटकामध्ये होत आहे.
इथं देखील अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये नक्कीच वसूल केल्या जात आहेत. धावफलक पुढे जाते 18 धावसंख्येवरती. 18 रन ऑन बोर्ड. इथं देखील अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. चेंडू अडवला जाईल. एक सिंगल. धावफलक 19 धावा आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इकडे देखील अगदी आपण पाहूया जबरदस्त चेंडू खेळून काढलाय प्रणव. मोठे फटके इथे मात्र अंकुश लावण्याचं काम गोलंदाज करतायत. 21. अद्याप तरी एकही षटकार एकही चौकार नाहीये. 21 धावा आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. इथे शॉटम पुल केलाय. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू चेंडू पर्यंत येतील. तोपर्यंत इथं देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. षटक संपतंय. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा आहेत. उर्वरित 2 षटक अजूनही बाकी आहेत. चला वेळ वाचवा. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज हरिश्चंद्र नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू आडवा बॅटने इथे हवाई फायर. चेंडू हवेत झेल टिपला आहे आणि तदनंतर धक्का क्रमांक पहिला. मयूर बॅक टू द पेव्हिलियन. तर न्यू बॅटर कुणाल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. 23 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. हरिश्चंद्र गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. या षटकामध्ये आक्रमण होणार का? आक्रमण करण्यासाठी प्रयत्न जरूर एका बाजूने केला जाईल. कुणाल आणि दुसऱ्या बाजूने प्रणव ही जोडी आहे. या अगोदर आपण पाहिले 2 बंधू एका संघामध्ये खेळताना, वडील आणि मुलगा एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळाले. इथे मामा भाचे जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहिजे. कुणाल यांच्या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं प्राइज अजितजी साबळे आणि श्रावणजी मोडक यांच्या माध्यमातून नक्कीच असेल. इथे देखील 2 धावा येतील. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती नो प्लस 2 अर्थात 3 धावा येत आहेत. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळलाय. अलॉंग ती कार्पेट फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 2 धावा इथे देखील वसूल. कुणाल यांच्या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचं प्राइज. अजयजी साबळे आणि श्रावणजी मोडक यांच्या माध्यमातून हे प्राइज असेल. प्रत्येक षटकाराला 2000 रुपये. 28 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. आता प्रणव स्ट्राईकच्या दिशेने आहे. प्रणवच्या प्रत्येक षटकारासाठी देखील 1000 रुपयाचं प्राइज. इथे आक्रमण प्रणव करेल. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. या डावातील पहिला षटकार आलाय प्रणवच्या बॅटमधून. 35 धावा आहेत. असे 1500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आले. अमित शेठ मोडक, अजित शेठ साबळे आणि त्याचप्रमाणे श्रावणजी मोडक यांच्या माध्यमातून हे प्राइज असेल. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 35 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. आनंद ढवळे यांच्याकडून कुणालसाठी प्राइज आहे. षटकार हॅट्रिक जर पूर्ण केली तर 1000 रुपयाचं प्राइज कुणालसाठी देखील असणार आहे. पप्पू शेठ चौधरी साहेबांच्या माध्यमातून देखील कुणालसाठी लागोपाठचे 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं प्राइज. आणि एक मारला तर 2000 रुपयाचं प्राइज अजयजी साबळे आणि श्रावणजी मोडक यांच्या माध्यमातून असणार आहे कुणालसाठी. इथे आक्रमण आहे.
पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 2000 रुपयाचं प्राइज नक्कीच काबीज केलंय. 41 धावा. हा देखील चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. राहुल गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने. इथं आक्रमण आहे, झेल टिपला जाईल आणि तदनंतर फलंदाज कुणाल होते बाद. तर न्यू बॅटर शेखर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. माफ करा, सौरभ आंबेकर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एक्केचाळीस धावा दोन गाड्यांच्या बोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया आक्रमकता आहे. चेंडू हवेत, झेल सुटलाय आणि तोपर्यंत धावांसाठी धाव. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि तिसरी धाव यशस्वी येताना पाहायला मिळेल. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 44 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे काही चेंडू बाकी आहे. प्रणव ऑन स्ट्राईक. 5 चेंडू झाले, 1 चेंडू बाकी आहे शेवटच्या षटकातला. इथे देखील अगदी आपण पाहाव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, 2 धावा येतील. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही. विकेट, 2 धावा आणि विकेट. चार षटकांचा खेळ संपलाय. 46 बनवल्यात विजयासाठी. 47 धावेंचं टार्गेट. 47 इज टार्गेट. 24 चेंडू 47 धावा. एकही चौकार या इनिंगला नाहीये. फक्त 2 षटकार आलेत. एक प्रणवच्या बॅटमधून आणि एक कुणालच्या बॅटमधून. चला अजून एक मॅच आहे. त्या मॅचचा टॉस आपण करतोय. पिंपळमाळा फायटर्स आणि सिद्धार्थनगर कॅपिटल दोनही टीमचे कॅप्टन या. पिंपळमाळा फायटर्स आणि सिद्धार्थनगर कॅपिटल बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. कुणाल आणि प्रणव तुमच्यासाठी जे प्राइज आहे ते जमा आहे. ते प्राइज मॅच संपल्यानंतर घेऊन जा. चला बॅटर या लवकरात लवकर. बॅट्समन लवकरात लवकर या, विनंती असेल.
पिंपळमाळा फायटर्स आपल्याला विनंती आहे टॉस साठी यायचंय. पुढची टीम येऊन थांबलेली आहे. चला महेशजी मोडक आपण किंवा आपला जो कॅप्टन असेल आपल्याला टॉस उडवण्यासाठी पाठवून द्या. नवनाथजी जाधव यांच्याकडून जाधव मळ्याच्या कोणत्याही प्लेअरने 3 सिक्स मारले तर त्यासाठी 3000 रुपयाचे पारितोषिक आले. प्रत्येक 6 ला 1000 असे 3 सिक्स मारले तर 3000 रुपये. मॅच ऑन होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. निलेश गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत येतील. एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचं खातं देखील मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाते. प्रफुल्ल आणि मिलिंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. तिथे कुणाल यश त्यांच्या पाठीमागे कामकाज बजावतायत. तोपर्यंत एकदा विथ देखील येताना पाहायला मिळेल. सिद्धार्थनगर कॅपिटल संघाने टॉस विन केला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर पिंपळमाळा फायटर संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. यानंतरची होणारी शेवटची मॅच. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि धक्का क्रमांक पहिला. मिलिंदला इथे परतावं लागेल. मिलिंद बाद होत आहेत तर न्यू बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. ओमकार शिंदे कशा प्रकारचं कामकाज ओमकार करेल. तारणहारता विघ्नहारता ओमकार संघासाठी ठरणार का. 21 चेंडू आणि विजयासाठी आता 45 बनवायचे आहेत. 47 धावेंचं टार्गेट आहे. 2 तर आल्यात. 45 विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. निलेश हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन ऍड. इथे देखील एक धावे त्यांना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक 3 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 20 चेंडू 44 धावा. 20 चेंडू 44 धावा. अजूनही विजयाचं समीकरण आहे. हा देखील चेंडू आडवा बॅटने इथे आक्रमण आहे. चेंडू अगदी आपण पाहूया सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. चौकार. प्रयत्न लाजावा पाहायला मिळालेत. धावफलकावरती 7 धावा आहेत. 19 चेंडू विजयाचं समीकरण 40 धावा. निलेशने लागोपाठचे जर 2 विकेट घेतले तर 1000 रुपयाचं प्राइज देखील असेल. इथे अगदी आपण पाहूया पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होते बाद. पहिलं षटक संपलंय. 7 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडू बनवायचे 40. सात धावा आहेत. 7 धाव संख्येवरती 2 महत्वपूर्ण धक्के मैदानाच्या आतमध्ये बसलेले पाहायला मिळतील. 18 चेंडू 40 धावा विजयासाठी अजूनही समीकरण नक्कीच पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू हलक्याच्या हाताने फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज करतील. सुमित गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत आणि इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 17 चेंडू 40. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया फॉलो थ्रू मध्ये अडवला आहे. इथे पंचांकडे अपील फेटायला जात आहे. चेंडू डॉट. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका.
पावलो पावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. इथे शेवटच्या चेंडूपर्यंत हार मानून चालणार नाहीये, विजयाच्या दिशेने प्रवास करावा लागेल. 16 चेंडू 40. हा देखील चेंडू लोअर फुल टॉस पाहायला मिळाला. फ्लाइटेड चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही. चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी, गोलंदाज सुमित. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर चित्रापर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल इथे देखील घेतली जाईल. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 9 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू बनवायच्यात 38. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. इथं देखील 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणताच प्रयत्न नाहीये. तिसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न होईल. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आणि 3ही धावा नक्कीच पळून पूर्ण होत आहेत. धावफलकावरती 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू बनवायच्यात 35. हा देखील चेंडू आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट नक्कीच खेळून काढलाय. सिंगल डबलचं समीकरण वारंवार अवलंबलं जाते. मिड विकेट चेंडू अडवला जाईल. इथे देखील 2 धावा. धावफलक 14 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 33. इंतजार करने वालों को बस उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत करावे लागतील. शेवटचे आता 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या धावा. 33 धावा 12 चेंडूंमध्ये 33 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. मयूर पहिला चेंडू इथे आक्रमण केलं. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. डाऊन दी बॉल. झेल तिथे घेतलाय. लाजवाब झेल आणि धक्का क्रमांक 3राही बसलाय. फलंदाज होते बाद. छूले आसमां जमीन की तलाश ना कर, छूले जिंदगी खुशी की तलाश ना कर, बदल जाएगी तकदीर खुद ही मेरे दोस्त, मुस्कुराना सीख ले वजह की तलाश मत कर. 14 धावा आहेत. इथे नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल तर कष्ट हे घ्यावेच लागतील. कष्ट नव्हे तर कष्टांची पराकाष्ठा करावं लागेल. 11 चेंडू बनवायच्या 33 धावा. हा देखील चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू खूप दूरवरती आहे. चेंडू अडवला जाईल. तिथे देखील मिसफील्ड होताना पाहायला मिळते आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. धावा येथील 4. सनसनाटी जलवा चौकार. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावं लागते. इथे नेतृत्व आणि कर्तृत्व मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू हवेत पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायला मिळतील. झेल सुटला आहे. तोपर्यंत धावांसाठी धाव 3 धावा येत आहेत. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 21. शेवटचे 9 चेंडू 26 धाव्यांची गरज. हा देखील चेंडू आक्रमण आहे. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग बिलियन बिग सिक्सर. 6 रन. धावफलकावरती 27 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 8 चेंडू बनवायचे 20. हा देखील चेंडू अवांतर नो बॉल. नक्कीच पंचांचा इशारा आलाय. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया आडव्या बॅटने खेळला. इथं देखील आक्रमण आहे. खिलाडी के मस्तक में दस्तक देती हुई गेंद सीमा रेषा पार. षटकार. 34 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 चेंडू 13 बनवायचे आहेत. शेवटचे 7 चेंडू 13 धाव्यांची गरज. आक्रमण किरण जरूर करतायत. हा देखील चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. 3 धावा इथे अतिरिक्त स्वरूपात येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 37 धावा. शेवटचे 7 चेंडू बनवायचे 10. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच नक्कीच पाहायला मिळालाय. किरण आक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू पुढे सरसावत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट. षटकार.
43 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आता 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. तर 6 चेंडू आणि 22 धाव्यांची खेळी नक्कीच किरणची पाहायला मिळते. नवनाथजी जाधव साहेबांच्या माध्यमातून लागोपाठचे 3 षटकार आले, त्यासाठी 3000 रुपयाचं प्राइज देखील या ठिकाणी आलं जात आहे. किरणसाठी हे प्राइज असणार आहे. आता राहुल स्ट्राईकच्या दिशेने, तर शेवटचं षटक शेखर गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांना पाहायला मिळतील. हा देखील चेंडू समोर दिशेने सन्मानजन खेळून काढलाय. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावा आहेत 45. 5 चेंडू बनवायच्या 2. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय संघ. इथे वाईट बॉल. अवांतर धावेन धावफलक पुढे जात आहे. हा देखील चेंडू आक्रमण आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. झेल सुटला आहे आणि तदनंतर सामना देखील विजयी करतील जाधव माळा स्ट्रायकर्स. आणि मॅच विन केल्याबद्दल देखील 1000 रुपयाचं प्राइज नवनाथजी जाधव. ते प्राइज आपण वितरित करतोय. किरण गुंजाळ 6 चेंडू 22 धाव्यांची खेळी. लागोपाठचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत, त्याच्यासाठी 3000 रुपयाचं प्राइज. तर संपूर्ण संघासाठी 1000 रुपयाचं प्राइज, असं टोटली 4000 रुपयाचं प्राइज आहे. कुणाल आणि प्रणव संपर्क करा विनंती असेल. तुमचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. चला, पिंपळमाळा फायटर्स आणि सिद्धार्थनगर कॅपिटल. सिद्धार्थनगर कॅपिटल आता मैदानाचा ताबा घेतील, तर पिंपळमाळा फायटर्स सलामीची जोडी पाठवा. मॅच सुरू करणं गरजेचं आहे. 11:15 वाजून गेले जवळपास. किरण गुंजाळ या मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देतोय. किरण गुंजाळ